हे गाईज, आजचा व्लॉग आहे, आम्ही गवळवाडीला चाललो आहे. त्याचा रिझन हर्षिल काका देतो आपल्याला. गवळवाडीला आज गोकुळाष्टमी असते ना, त्या दिवशी ते नवनाथांमधले जे नाथ आहे गोगाजी त्यांचा जन्मोत्सव असतो. त्या निमित्त त्या गावाची यात्रा असते. छोटंसं गाव आहे गवळवाडी. लोकांनी त्याची वस्ती जास्त असते, त्याला गवळीवाडी म्हणजे गवळवाडी. अच्छा, पौर्णिमेपासून जातो होतो. त्याची चांगला गोपाळ झालेलो आज समाप्ती आहे. सोमजण आम्ही चाललोय तिकडे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेल तिकडे गेल्यावर. आणि guys, look at it. ही स्कूल आहे. आणि हे समोरचं जिथे लिहिलंय ना, ते काकूचं घर आहे. म्हणजे काकू माहिती आहे ना ते काकू. इकडे इंट्रोड्यूस करणे आणि ये इकडे काकू. सो गाईज, आम्ही आता काकूच्या गावाला म्हणजे गवळवाडी ह्या गावामध्ये आलोय, जसं तो आता आम्ही सांगितलं तुम्हाला. सो हे काकूचं घर खूप मस्त. शिवराज हाय करा. हा हॉल आहे त्यांनी नवीन केलं ऍक्च्युली. किचन आहे, ते वॉशरूम प्रॉपर गाव. जास्त इकडे हे लोक म्हणजे इकडे काठी म्हणून एक हे असतात, त्यांचा फेस्टिवल आहे. जसं महाराष्ट्राने तुम्हाला सांगितलं सगळ्यांना. सो ते आता तुम्हाला मी दाखवेल त्याची थोड्या वेळ की कसं असतं सगळ्या गोष्टी, कसे सेलिब्रेट करतात ते लोक.
आणि मी ॲक्च्युली नवीन आहे, मला माहीत नाही आहे. म्हणजे माझ्या घरचे यायचे दरवर्षी, पण माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. मी ह्याच वर्षी बघते ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग म्हटलं की जरा तुम्हाला पण दाखवू आणि कशा असतात गोष्टी सगळ्या. गाईज, मी तुम्हाला असं म्हटले की आपण इकडे का आलोय, हे रिझन आपल्याला हर्षदाकडे सांगितलंच, पण तसं काकू पण आपल्याला काही रिझन सांगते. हाय फ्रेंड्स, गोकुळवाडीला हा सण वर्षातून एकदा गोपालकाल्याच्या दिवशी करतात. गोकुळाष्टमी गोपालकाला सण सुरुवातीला हा रक्षाबंधनाच्या दिवशी चालू होतो. रक्षाबंधनाला काठी डोंगरावर नेली जाते, तिकडे डोंगरावर नेली जाते. त्या डोंगरावर मंदिर आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी काठी डोंगरावर नेली जाते. डोंगरावर यासाठी की रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला ती देवी डोंगरावर जात असते. डोंगर म्हणजे तिचे माहेर आणि खाली गाव म्हणजे तिचे सासरे. मग रक्षाबंधनाच्या दिवशी ती माहेरी आणतात. मग माहेरी ती काही दिवस राहिल्यानंतर तिला खाली सासरी म्हणजे आता गोपाळकाल्याच्या गोकुळाष्टमीच्या दिवशी तिला खाली आणतात. आज तिला सजवून पूर्ण गावात तिची मिरवणूक काढली जाते. गावात प्रत्येक दारासमोर तिची पूजा केली जाते. आणि प्रत्येक दारापुढे पूजा केल्यानंतर प्रत्येक दारात एक व्यक्ती म्हणजे प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीच्या अंगात येणे म्हणजे त्याला गोपाळ म्हटले जाते. आज ज्याच्या दारासमोर ती काठी येईल त्याच्या तो गोपाळच्या अंगात येते. मग त्याच्यामुळे अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो. आणि आज तिला परत डोंगरावर नेले जाते आणि तिची पूजा केली जाते आणि रात्रभर जागरण होते. अशा प्रकारे गोकुळाष्टमी हा सण गवळवाडीला साजरा केला जातो. धन्यवाद. थँक्यू काकू आम्हाला एवढं थोडं इन्फॉर्मेशन देण्यासाठी. बिकॉज ह्या गोष्टी मला माहीत नाही आहेत बिलकुल पण. राहतो ना, त्यांना काही माहितीच नसतं. आम्ही इथे तळ्याच्या इकडे आलेलो आहे जवळ. तुम्ही बघू शकतात शिवराज बडबड 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 करतोय इकडे. पाण्याचा फोटो काढ. हो काढते. तुम्हाला म्हणतोय काही पाण्याचा फोटो. हो आणि हो जाऊया आता आपण जाऊया परत तिथे. आणि मला एक हे बोलायचं होतं आता की आता सगळं उलट होतंय. म्हणजे आता जे सिटीमध्ये राहतात मेन म्हणजे आपण सगळे गाईज त्यांना आता असं गावाकडे यायचं एक असं ओढ असते. म्हणजे असं येऊ वाटतं तिकडे. कारण की हे ज्या गोष्टी आहेत ना हे आता खूप रेअर झालेत. मला एक तुम्हाला सांगायचं आहे आणि मला आवडेल तुम्हाला सांगायला गाईज की ही गोष्ट की माझं एक स्वप्न आहे. एक गावाकडे एक माझं स्वतःचं घर असं घ्यायचं आहे. सगळे म्हणतात ना की मुंबईकडे मध्ये माझं घर असावं, असे असावं, ते असावं. नाही, मला गावामध्ये माझं एक स्वतःचं घर असं हवं आहे जिथे अशी ह्या ज्या गोष्टी आहेत नेचर, हवा, पाणी, आवाज, दिस थिंग. मला गावामध्ये माझं स्वतःचं घर घ्यायचं आहे. हे माझं स्वप्न आहे. येस, आय डोंट नो मला आत्ता 1 मिनटं असं का वाटलं की तुम्हाला ही गोष्ट सांगावी मी. बट येस 2 मिनटं गाईस, फक्त 2 मिनटं मी शांत मला उभं राहू वाटतंय. पीस.
पीस. लेट्स गो लेट्स गो. दिस इज द थिंग. म्हणजे मला इकडे मेडिटेशन सारखं फील होत आहे अक्षरशः. या अमेझिंग. योगा चालू केलं आहे करायला त्यापासून ह्या ज्या गोष्टी आहेत लाईक नेचरच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी अशा आय जस्ट वॉन्ट टू फील देम. त्यांचा स्पर्श त्यांच्या सगळ्या गोष्टी या भारी वाटतं. काहीच इकडे बघ लुक ओव्हर देअर. बस पीस. इथे असं वाटतंय मला असं राहू. पण एक सांगू गाईज एक गोष्ट मी पण जी प्रॅक्टिकल आहे. आपण हे सगळं इमोशनली बघतो पण एक प्रॅक्टिकल गोष्ट ही आहे की तिकडे राहणं जे सिटीमध्ये आधीपासून राहतात म्हणजे का कारण की आपल्याला कशी सवयच नसते. म्हणजे हे अशा नेचरच्या गोष्टी आपल्याला लाईक आपल्याला नेहमी सगळं एकदम फास्ट सगळ्या ज्या गोष्टी असतात सगळ्या गोष्टी असतात ह्या गोष्टी एक्सेप्ट करायला ॲडॅप्ट करायला. बट आधीपासून म्हणजे माहिती आहे मला जे आधीपासून म्हणजे लहानपणीपासून असं गावामध्ये राहिलो नाही आहे. सो आपण सगळेच गाईज आय गेस तुम्ही पण नसेल राहील आणि राहिले असतील तुम्ही बेस्ट आहात लाईक भारी तुमचं. कारण की मला ह्या गोष्टी खूप जास्त आवडतात आहे आणि त्यांच्यासाठी राहणं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं असं मला वाटतं. बट एकदा सवय झाली आपण एका गोष्टीमध्ये गुंतत गेलो तर मग काही नाही सवय होऊन जाते. माणूस आहे आपण आपला जन्मच याच्यासाठी झाला आहे की जसं क्लायमेट चेंज होतं माणसंसुद्धा चेंज होतं. मी आधीच्या पण याच्यामध्ये तुम्हाला बोलले होते. सो तसंच आहे या सगळ्या गोष्टी. माणसांनी बदल हवा आयुष्यात आणि बदल असा हवा. आणि गाईज तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची विसरले ही की अलीकडे दादानी मला ह्या रक्षाबंधनचा व्हिडिओ बघितला ना नाही बघितला आय बटनमध्ये येते नक्की बघा. सो त्याच्या रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून अनिकेता त्यांनी मला सेल्फी स्टिक दिली आहे. सो थँक्यू सो मच. त्याच्यामुळे मला व्हिडिओ घेणं तुमच्याशी बोलणं खूप कन्व्हिनियंट झालेलं आहे. सो थँक्यू अनिकेता दादा. खूप भारी वाटतं हे असं तुमच्याशी बोलणं आणि दिस इज अमेझिंग. Of mine, you see, there are no trees inside of me. In this desert, I can look at you with love, seeing all that I can learn. Can you stay and I will grow? The hanging gardens of Babylon. ते विहीर सुद्धा आहे. विहीर आहे तुम्हाला विहीर दाखव. कसली घाई केली. हे बघ इकडून ते आहे पाणी यायला असेल ना. बेडूक आहे कुठे बेडू तेव्हा तिथे फ्रॉग आहे फ्रॉग बेडूक. हे बघा इकडे एक फ्रॉग सुद्धा इथे आणि तिथे बेडू आपल्या सिटीजमध्ये कसं वॉशिंग मशीन असतं काही गरजच नाही. बायकांना ती जी एक्सरसाइज असते ही जी मेन एक्सरसाइज असते जशी त्या बसल्या आहेत काकू बरोबर त्या पोझिशनमध्ये बसणं हे सगळ्या एक्सरसाइज आहेत आपल्या. पण आजकाल त्या काय होत नाही. आपल्याला काय वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकायचे पावडर टाकायची झालं कपडे धुतले. बट दिस इज द मेन एक्सरसाइज आणि ह्या गोष्टी सगळ्या आता लाईक कमी होत आहेत. ही गोष्ट चांगली नाही आहे जी मला आवडत नाही. मी खरंच आवडत नाही.
पंप